हॅलो. बोल ना. अरे कुठे आहेस तू? हे काय मागच आहे. अरे ये ना बाबा, मला भेटायचंय तुला. तुला माझी आठवण येत नाही का? येते म्हणून तर आलोय ना. तुला कळतं का? खरंच? मग हा, काही पण खोट. ये लवकर, दम निघा ना मला. टाप दिशी काय तुला दम निघाना काय म्हणतो तू? माझं ना खरंच लय अवघड आहे बाबा तुझं. तुला भेटायला ये म्हणते तरी तू येईना, मलाच बोलवतो नुसता. अगं मी कसं येऊ? हा, तू आली का थोडा फरक पडतो, जीवात जीव येतो माझ्या. हा खरं? मग काळजाचा धाडधूड कमी होते तू अगं आल्यावर. बाई, एवढं प्रेम करतो? मग काय? खरंच? मग लव यू. लव यू टू. टाप दिशी ये बर का. हो वेट येते. नको करायला लावलंय. नाही करत आहे. ओके. हो जातेच. कोणाचा फोन होता रे? कोणाचं नाही. दाखव मोबाईल. कोणाचा तुम्हाला बघू दे. कोणाच फोन होता? माझ्या बहिणीचा होता. बहिणीचा होता का? बहिणीचा होता. बहिणीचा नंबर आहे का? फोन कोणाचा बघून दे इकडे. माझ्या बहिणीचा फोन. शांत बसा बरं तुम्ही. दिन झपाटा ठेवून मग फोन दाखव इकडे. फोन जा तिकडं. फोन दी पाटके. तुमचा घेतलाय का मी? माझ्या बहिणीचा फोन होता. मला फोन बघायची कोणाचा आहे? मी दाखवते हो का? दाखवून मला बघून दे ना. पण माझ्या बहिणीचा फोन आहे. तुझ्या बहिणीचा एक हा, माझ्या बहिणीचा. मोबाईल लावून बघतो ना. मग काय गरज काय? फोन देते का पुढे? तुम्हाला तुमचा मोबाईल आहे ना, मी माझ्या मोबाईलवरून लावलेला आहे. फोन दी गपची. शांत बसायचं तिकडे. फोन दी सांगतो ना तुला गुपची. तुमच्या फोनला हात लावते का मी? नाही लावत पण मला फोन आपल्या पाहिजे बहिणीचा कोणाचा फोन आहे ना, थांबा मी तिला फोन मला करते. पाहिजे ना कोणाचा आहे. मी तिला फोन करते. हा लाव बरं. थांबा. हा थांब तुम्ही सारखं मला बघून दे ना. तिकडे सारखं तुम्ही लांब. सांगतो मला बघून दे. मारू नका. विनाकारण मारायचं नाही. मला बघून लावून दाखव मला तिकडे सारखा म्हणजे. हे बघा, कोणाचा फोन होता? कुठे दाखव. हे बघा. नंबर डिलीट केला. किती वाजता तू फोन बोलत होती तू? टायमिंग बघ बरं. आता तुम्हाला किती कळत वाजले? नाही का? तुम्हाला कळत नाही. मी आताच फोनवर आता फोनवर बोलत होती तू. आता टायमिंग काय झालाय? किती मिनिटं झाले? 2 मिनिटं झाले तू फोन कट करून. हे 2 पहा तास ना झाले. मग. नाही नाही 1 तासापूर्वीचा फोन आहे हा. तू आता नंबर डिलीट मारला. ठीक आहे. तू नंबर जास्त नाटक चालले का? मी काय हे नाही केलेलं. थांबा, फोन आला परत. हॅलो. काय ग? काय करते? काय नाही, कामावरते. काय बरं फोन करती बंद करती? अगं मी आता तू सोबत बोलत होते का नाही? हा आता सांगा दाजीला. ऐका. हॅलो हा दाजी बरे आहेत का? हा बरं आहे. काय चाललंय? काय नाही चाललं शेतीची कामं. हो ते काय 2दा 3दा फोन लावला, कट करती लावती कट करती. काय झालंय? काय नाही आता तिला मला तरी काय माहित काय झालं. काय भांडणं तर चालले काय तुमची? नाही भांडण बिंड काय नाही हो. नाही ना? बरं चाललंय ना बाकी? हो बरं आहे. चालन चालन, ठेव मग. घ्या. घेतलं? ऐकलं का? ऐकलं ना. म्हणजे तुम्ही माझ्या संशय घेता? संशय नाही घेत तुम्ही मला मारलं का म्हण? पण हा माझ्या विचारायचं लक्षात नाही. मारलं का म्हण? मग तू फोन काय येत नव्हती? अहो मग आता ताईचा फोन होता ना. काय स्कूल घेतला मग मी खात होतो फोन. हल्ला असता का फोडला असता? जाऊ द्या तुम्ही ना, तुमचा विश्वासच नाही माझ्यावर. जाऊ द्या, मला लय काम आहे. तुम्ही चालले घरात. तुमचं कधी पण असंच असतं. फोन तर बहिणीचा नव्हता नक्कीच. मी 100% नंबर डिलीट मारला. त्या थोडं ध्यान ठेवूनच राहावं लागलं. तिला काय करतो, रानात जायचं म्हणून सांगतो, इथंच थांबतो घरी. निशा ऐक ना, काय? मी चाललोय रानात. जेवण केलंय मी. रानात चाललोय. ते पाणी देतो याला गावाला त्याला. काय तसं काही वाटलं नाही ना तुम्हाला? संशय वगैरे नाही? काय नाही नाही करणार. बोललो मी बहिणी. ना? हा बरं ठीक आहे. एवढं सांग. हा. बरं लवकर या मग जेवायला. हा ठीक आहे. 2 तास येऊ नका. हा आला तू? मग काय गेलं ती? गेलं ते आत्ताच गेले. कायला का आपल्या मग ये इकडं. बोलून तर देत जा रे पूर्ण. अरे मग इथं येऊन बोल ना. अरे मी काय म्हणतो, पडशीन. नाही पडत मी. बोल. मी काय म्हणतोय, तो नवरा काय मध्ये का टपकतो का? तू असं थांब रे माझ्यापाशी उभा. काय काय टपकतं म्हणजे? मग इकडून ये. इकडून ये बरं तू. हा की हा असं आता थांब बरं. असं थांबत जा ना जरा. हा बोल. तू काय हाताच्या घडी घालायचं लाज होतो काय मला? हा. अरे बरं ऐक ना. बोल ना. काय म्हणतो? काय नाही. हं? अरे त्या नवऱ्याला विष देऊन टाके मारून. हा ए असं करतो. मग एक तास चोरून कवर भेटायचं. येडे काय तू? तेवढं पण आहे म्हणा. इथं लोक सारखे तोंडाकडे बघत राहतेत. त्याला आत्ताच आला होता. त्याला म्हणलं जा तू रानात म्हणलं, आणि 2 तास येऊच नको म्हणलं त्याला. ते पण हा म्हणतं येड. पण येणार बिणार नाही ना? नाही येणार तर नाही, पण काय नक्की? सांगता येत नाही. एक काम कर, तू ना कांद्याच्या शेड मध्ये जाऊन लप. हा. मी तिथे येते. त्याला ती हा जागा का? माहिती नाही. हा अरे ते सगळं ठीक आहे, पण कांद्याच्या शेड मध्ये काय जायचं ते तर सांग निदान. अरे आपण भेटून तिथं. हा वय तिथे घरी असतो सारे माणसं इथं. हा का? आणि दुसरी गोष्ट ऐक ना,
बोल. मला तुला आवडती बर का. मला माहिती आहे हा. आवडती म्हणून हा? माझं लय जीव आहे तुझ्यावर. मला माहिती मग तू माझं माझ्या नाही? आहे ना, तू माझ्या अंगाला कोणाचा हात पण नाही लावून देणार. हम्म. कोणी मला मारायला आलं तू पहिलं मध्ये येशील, मला वाचवशील. हा ना. माझं फुलपाखरू आहे, फुलगबरू आहे तू. अगं बाई हा लाडाचा गुलाबजाम आहे माझा. खरंच ना? मग किती पिळला तरी पाकच निघतो आहे का ना. अगं बाई एवढी गोड आहे. मग बा. तू बोल ना काहीतरी. आता काय बोलू बाबा, मला तुला बघितलं ना माझे सारे शब्दच जातील. हा मला बोलताच येत नाही. हा? मग काय मी काय दिसतो नाही तरी कसा मस्त आहे का नाही, नाही. लय छान दिसतो हँडसम तू. मिशा बिशा. म्हणूनच फक्त थोडं तुझ्या टेन्शन टाकायला पडलंय बर का. माझ्या टेन्शन हा, मग- माझं एवढं टेन्शन घेतो काय मग काय तुला 4-4 5-5 दिवस भेटता येत नाही. हा तेवढं आहे ते बाबा. तुझं ते नवरा शहाणा नाही रे. हा बरं ऐक ना, बोल ना. आपण कुठेतरी फिरायला जाऊ ना. कुठं जायचं? तू म्हणशील लोणावळा, खंडाळा, गोवा, पटना. ते. अगं बाई एवढे मग काय का मग पण जायचं माझा नवरा आहे. स्वित्झर्लंड डायरेक्ट समुद्रात. नको एवढं नको, पण तो नवरा आहे ना इथंच कुठेतरी चल ना, मला 1-2 तास कुठेतरी घेऊन. 1-2 तास चल मग ह्याच्यात कांद्याच्या फाड्यात जाऊ. हा कांद्याच्या फडात हा? बघत आहे राव, एखादं म्हणतोय उसात चल. अरे त्या कांद्याच्या फाड्यात झाड आहे एक, असं भरीव झाड आहे, तिथं काही दिसत नाही. तुला काय अरे पण करायचं? कांदा एवढीच असतो, ऊस तरी डोक्याच्या वर जातो, त्यात तरी घुसल्यावर दिसायचं जाऊ दे नाही. मग ऊसात घुसू आणि लापचिक लुपचिक करू. हा मग त्याला काय आता बरं लापचिक लुपचिक करायचं म्हणलं कुठं करता येत. कुठं करते शेवट दो ते मग हिंदी में क्या दो दिल मिल रहे चोरी चोरी चिपके चिपके. माझा दिल बरं आहे बाबा, काय सांगायचं बाबा. गुलाब दिलं तुला नाही लवी म्हणली, मला अशी हा, गोष्ट मग झाली. काय? मग काय जायचं काय मग कुठं? तू एक काम कर ना, तू पुढे जा ना, मग मी येते ना पाठीमागून. सगळं बघावं लागेल रे मला सगळीकडं, हा का सारे माणसं ते बघावं लागेल. हम्म. एक काम कर, तू जा आधी, कुठं जाऊ? तू जा ना त्या कांद्याच्या वखारीत. मी आलेच, शेड हा का? आहे ना आमचं पण मोठं. नक्की ये बरं का, धोका देऊ नको. तुला माहिती हा, ना तुला मी माहिती धोका ना. देते का? मला ना टाइमवर मूड येत असतो. मग मला मूड गेला तर मग मी डायरेक्ट म्हणजे मी तुला आतापर्यंत खुश केलंच नाही का? तुझ्यासारखं खुश मला जगात कोणीच केलं नाही का. मग ते पाण्यातली घुस आणि तू करते मला खुश, अरे वा. अशी गत झाली. मग मग? काय तुम्हाला डॉल्फिन मासा आहे आणि डॉल्फिन माशाला धोका देऊन कसं नको जमणार? एवढं कौतिक करू माझं गप, हा? सावटच मग आहे. काय तू डॉल्फिन मासा आणि मी पाणी, पाण्याशिवाय मासा जगू शकतो काय? मग तसं मी पण तुझा मासाच आहे बाई. बरं एक काम कर मग, बोल ना. तू ना शेड मध्ये जा, मी आलेच. हा जा. हिच्या आईचं टंगडं आणलं हिचे. हे असे उद्योग करते काय माया मग असे रंग उधळती. तिला घोडा लावाच लागणार आहे. ती बी चांगला असा आहे ना, रेस मातला जाणून लागतो. त्या भावाला पहिला फोन करतो. हॅलो हॅलो, कुठे पाहुणं? हाय घरी, बोला ना. तर तुम्ही एक काम करायचं, आत्ताच्या आता हाय परिस्थिती लगेच निघायची इकडे. इकडे निघायचं? हा अहो काय नाही झालं? जर नाही आले ना संध्याकाळपर्यंत, एक तर तुमची बहीण मेलेली असेल, नाही तर मी मेलेलो असेल. अहो असं काय झालं एवढं? तुम्हाला एक दाखवायचं, मला तुम्ही पटकन यायचं, मी तुम्हाला रस्त्याला न्यायला आलो. बर 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 बर, आलो आलो हा आलो. काय किती वाजता? हा, लगेच निघतो ना, काय टाइम म्हणजे? हा या लवकर या, मला दाखव तुमच्या बहिणीची कला काय करते. बर 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 बर, हा. ठेवू का? ठेवा ठेवा. लवकर या. हा. आता आहे ना पोलिसांना बी फोन लावून सांगितलं पाहिजे. यांना तर डायरेक्ट उलटच सांगतो, बायकोच मारली म्हणून सांगतो. इच्छा आली हिची ना जुरीतो जात चांगली. साहेबाचा नंबर सापडा नाव नाही. हॅलो, हा नमस्ते साहेब. हा हॅलो, नमस्कार. इथं बाबुर्डीमध्ये आहे ना. कोण बोलतोय? कोण बोलतोय? मी चेअरमन बोलतोय. चेअरमन 50 आहेत. तू कोण चेअरमन आहे? कुठला आहे? बाबुर्डी. बाबुर्डीचा. हा काय नाव काय आहे तुमचं? संतोष वागसकर. हा, काय काम आहे बोला. मी आहे ना बायको मारली माझी स्वतःची. बायको मारली हा आणि तूच फोन करतोय? हा मी स्वतः फोन करतो. या वा इथं. वा वा वा, छान छान छान. या. बायकोलाच मारलं? हा हा मीच मारलंय स्वतः. बरोबर. कुठे आहे आता तुम्ही? हाय ते राहणारच आहेत. या राहणार आहे का? हा, विचारा कुणाला चेअरमनचं घर सांगतील. बरोबर. हा. आडनाव सांगा, आडनाव तुमचं. संतोष वागसकर. वागसकर. हा. बरोबर, ठीक आहे, आलोच तिथं 15 मिनिटात. या. अवघडच आहे. हे का हा इथं, बापरे बसला का तू? थांब बरं, मला सँडल काढू दे. अरे बाबा लय गपचूप आले मी. काय जागा दाखवते ग तू? अरे इथं प्रेमापेक्षा कांद्याचा जास्त वास यायला लागलाय. अरे येऊ दे ना. अरे तुला काय कळतं का? काय अरे तुझ्या फेरन लवली पेक्षा त्या कांद्याचा जास्त वास येतोय.
आणि निदान ऊसात खोडात तरी न्यायचं. अरे पण इथं एकदम सेफ जागा ही. कोण येणार आहे? कोणी आलं तर म्हणे कांदे न्यायला आलेत अगं म्हणून. पण एवढ्या ह्याच्यात रोमॅन्स करायचा कसा? इथं नीट मांदी घालता येत नाही. मग कुठे जायचं? आता कुठं जायचं? तुझं आणलं इथं आता मग काय इथंच बरं आहे, बस गपचूप. ना, कोणत्या कोणत्या जागा हिला प्रेम करायला भेटतात बाबा. अरे गप ना. तुला आता मी जाऊ का? नाही बोल ना, मी त्यासाठी आले का? बोल. जाऊ दे बाबा. मग पिल्लू बोल ना बाई. तू असंच करतो कधी पण. माही जानू आहे तू, बोल ना काय झालं. मग आता आणलंय ना मी इथं. तो नवरा माझ्या मागायचं येतोय नुसता. तुला माहिती आहे ना. जाऊ दे. नुसतं डोक्याला टेन्शन देतो बाबा. आज लय भारी दिस राहिली का? खरंच? हा. देव. एकदम अशी फुलासारखी दिसते तू. तुला आवडते ना मी. हा लय. आता ते नवरा बघ ना, माझ्या आई बापान कसलं करून दिलाय चाल मला. त्याचा विषय सोड ग. त्या दलिंद्राचा माया पुढे विषय नको काढत जाऊ. राग येतो मला. खरंच. हा बोल. काय बोलू? काहीतरी बोल. बोल ना काहीतरी. बोल ना. नुसतं बघतोय. नाही बोलायचं का? बोलायचंय ना. बोल. विचार तर करू दे बोलताना. कर. इथं मन थरथर थरथर थरथर. तू जवळ आले का 404चा झटका मग जाते बसतो लांब मी, मला. जा. नाही ये चल ये जाऊ दे. आज जे होईल ते होईल. बोल. बोल ना. तुला काय वाटतं माझ्याविषयी? काय वाटतं म्हणजे विषय पहिल्यांदा भेटतोय काय तू? का माझ्याविषयी तुला काय वाटतंय? हा? अरे कांद्याच्या वखारीत काय वाटतंय ते सांग ना. लय भारी वाटतंय. लय भारी वाटते ना. खरंच. हा मग लापचिक लुपचिक करायचं आज. हा करायचं ना. खरं खरंच. बघा. अरे करायचं म्हणते ना मग मी. हम्म, तुला काय वाटतं? मला पण वाटतंय. आहे का नाही? आपण असंच आयुष्यभर आयुष्यभर असंच सोबत राहिलं पाहिजे. रोज असं भेटलं पाहिजे. हा एकमेकांच्या हातात हात दिला पाहिजे. हा ना. मला आयुष्यभर असंच वाटतं. हा एवढंच बोलणार आहे का तू? हा माझं पाखरू आहे तू. हा ना. हा मग पाखराला नेहमी जवळच ठेवावं लागत. आणि कधी पण मूड आला ना तर नवऱ्याचं नाव नको घेत जाऊ ग. नाही घेत. त्याचं नाव घेतलं ना मला तू लय कसं कशाला तरी घेतो वाटतं. आता? शांत बस बरं. चे आयला या अजून कमून येणार ही बाया तिकडे जाऊन बसली लय डोक्याला घेऊन चल ते आली. पाहू ना करीन गडबड काही. काय झालं टाइम असते होय? काय सांगितलं तुम्हाला? काय एवढं काय नाही तुम्ही फार. काय कसली काय ते आवलात पायदा केली तुम्ही कसली? कोणाची आवलात? ती तुमची बहीण आज बहिणीने काय केलंय असं? दाखवून तुम्हाला काय रंग उधळली ती? काय काय आहो भाऊ अहो सविस्तर बोला, मला कळलं असं तरी बोला तुमचं काय अहो, जीव मारले आतापर्यंत मी पण मला तुम्हाला विचारू थांबा. झालंय का? काय करते ती? काय करते म्हणजे लपडे केले तिने एक बाबा घेऊन बसली तिकडे वाकडीत अहो, जाऊन. मला यायच्या आत मारली असती तरी मी काय नसतो म्हणलो. हा आणि मी जातो आणाला म्हणजे मग अहो पण तुम्ही काय टेन्शन घेता? उलट उलटी केस केली असती. अहो पण मला एक सांगा, ही अशी जर किंमत जायची काम असते ना तर ती जे जीवन ठेवलेली बी बरे नाही ना उपयोगीची. काय करायचं त्यांना? तुमच्या हातानेच मारा ना मग तुम्हाला दाखवून मी कुठं आहे ती? तुम्हाला पकडून देतो जागेवर मी. नाही नाही तुमच्या हातानेच मारा पण दाखवा मला ती आणि मी कुठे. चला. पोलिसांना फोन केला वरून जीवच मारली म्हणलं मी. हा मारली पण सांगितलं. मारलीच सांगितलं म्हणलं या म्हणलं डायरेक्ट मला याला. तुमचं बरोबर आहे तसं हा, तुमचं हा, येत हा. नाही तर. काय तुम्ही फोन केला होता? मीच केलता फोन. मी काय नाही काय केलं. झालं? काय तक्रार आहे नेमकं? तुम्ही बायको मारली का? नाही मारली नाही अजून पण मारायच्या विचारात होतो पण त्याच्यामुळे त्याच्या आधी तुम्हाला फोन केला. मग असे खोटे फोन करताय का? अहो, खोटे नाही, ते खोटे काय फोन झालं, नाही. त्यांना थोडंसं नाही का म्हणजे काय होतं आता टेन्शन मध्ये असतो त्यांच्या माणूस. बायकोनी काय झालं तुम्ही टेन्शन मध्ये आमच्या काम सोडून आम्ही तुमच्या ऐका मागं- काम ना, नाही, हाय ऐका तसा ना, matter बी आहे. ते काय झालं त्यांच्या बायकोनी थोडंसं लफडं केलं वाटतं तर ते त्यांच्या टेन्शन मध्ये त्यांनी सगळ्यांनाच फोन लावले. बरं त्या अशा सिच्युएशन मध्ये मारली बी असती मी पण आणि, थोडस मी बी संयम ठेवला. अरे मग आमचे काम धंदे सोडून आम्ही चला ना तुम्हाला दाखवतो ना मी. चला ना. काय दाखवतो तू? काय सांगितलं फोन करून? माझ्या बायकोला मी मारलंय. हा मग खोटा फोन काय केला? मग तुमच्या समोर मारतो मग. हा? मग आता तुमच्या समोर मारलं जमून का? अहो करतो सर का ऐका ना पण तुम्ही त्यांना बोलण्यापेक्षा तिला बघा चला ना, बघू ना ना. आपण चल कुठं आहे. काय बघा ना, काय करा चला. असं तुम्ही ना थोडा त्यांना दाडा दाखवा. चला. हा. दादा पण असे खोटे फोन करू नये ना. अहो तशी बी तुमची यंत्रणा हालत नाही. तुम्हाला बी मग न्यावं लागेल मला. चला आम्हाला सरकारी काम सोडून तुमच्या मागं पळावं काय? या एक काम कर ना. काय? आपण आता लग्नच करू. हा चालतंय. मग रात्री 1-1:30 वाजता जाऊ पळून. तो नवरा घोरत असेल ना असा. मला पण तसं त्या नवऱ्याचं लय वाईट झालं. तुम्हाला आहे ना पळून जायला चान्स दिलाय. हुट, हुट. अहो त्यांना बाहेर आणा ना बाहेर अहो, आणा. कोण आहे? हुट बाहेर ये. ये बाहेर. हुट. 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 फकट टाकेल. हुट. या इकडं. काय हो हे धंदे करतात का तुम्ही? हा तुम्हाला काही लाज वाटते का हे असे नखरे करायला? आपले धंदे आहेत का? हा साहेब माझी काही चूक नवरा नाही सोडून साहेब. दुसरा मुलं माणसासोबत साहेब बसतात. आम्ही कांदे गोळा करतो साहेब. कांदे
कांदे न्यायचे होते त्यांना मी हा कांदे देत होती मला भरून ती. अहो, जवळ बसा. कांदे देत होते का असं गाडीमध्ये? दोघं जण दोन, तीन. अहो साहेब गुलू गुलू बिलू गुलू काय करत नव्हतं. कांदे न्यायला आलते काय? अरे बाबा याचं नवरा आहे बघ ना इकडं. माहिती ना. मग पैसे दिलते तुला मी काही लाज वाटते का त्याला घेऊन बसायला कांदे आतमध्ये? घ्यायला. हा? कांदे घ्यायला पैसे दिलते मी. अहो 1:30 वाजता कांदे घेऊन ये म्हणलं नवरा झोपला असल्यावर तुम्ही कांदे नेऊन देत नाही म्हणून म्हणलं असं. रात्रीचं लाज वाटायला पाहिजे अहो, काहीतरी. हे भटक भाऊ हा? आणि दादा म्हणून कशाला तुला करता बहीण तुम्ही? म्हणायची लाज वाटायला लागली. फोन केला त्यांनी असलं नवरा करून देतात का मला? मग अगं मग काय झालं त्याला? जमत नाही म्हणून तू मला. तेव्हा अरे मग सांगायचं तेच ना काय मला बरोबर आवडत आहे ना? नाही. हा? हे अशी चव घालतात का मग? मग आता काय करायचं? मग आता दुसरा करायची का तुला हा करायची ना करायचं. या बाईला घेऊन चला आता काय असतं आतमध्ये. माहिती काय? कोणत्या गोष्टीला अहो, मग काका म्हणायची, मारून कशाला त्या जगून देते? बिचाराची काही चुकी नाहीये त्याचा काहीच दोष नाहीये त्याला दोष देऊ बी नका. यांना दोघांना काय करायची ना तुम्हाला आम्ही सहाय्य करतो. हा. लपडेबाज माणसं आहेत ही, यांना आत म्हणतात. पण ह्यो खोटा बोलला मी त्याला धोका अहो दिला. साहेब बरोबर आहे ना. आता ह्या नाही, ते तर मी त्यांना तुम्ही बघणार साहेब आहे. 1 मिनिट ऐका 2 मिनिट ऐका. तो जर खोटा बोलत नसता 1 मिनिट ऐका तुम्ही वेळेवर जर नसते आली 1 मिनिट ऐका आता मारले तुम्हाला असते. साक्षात डायरेक्ट हातात कसं रागाच्या सापडलं? भरात मी काय करू शकत होते नाही बरोबर आहे त्यांनी फोन केला ते योग्यच आहे. त्याने रागाच्या भारत जर काही कुठं केला असता तर आपल्यातला एक माणूस गेला असता माहिती मेले असते तर मेले असते. अगं तुला काही लाज वाटते का? चांगला नवरा आला होता त्याच्यासोबत. जाऊ द्या काय म्हणजे भाऊ आता जाईल भाऊ आता जायचं नाही. अहो माही काही चुकी नाही माही काही चुकी तुला नाही. अक्कल नाही का काय? अहो नवरा तुमची बहीण काय असतो. म्हणते माहिती का काय? मेले असते तरी चाललं असतं पण मी त्याला सोडणार नाही. मग एक काम करा साहेब दोन्ही बी नाही तुमच्या हिला नवरा सोडून लागतो ना ते माणूस त्याच्यामुळे हिला पण घेऊन चला त्याला दोघांना एकत्र टाकून देऊ. जाऊ द्या तुमच्या हा. मी घेऊन अरे जाईल पण हे कोणची पद्धत आहे? अहो, वागण्याची काय काहीतरी आता पद्धत आहे सीमा ना. झाली का? मला एक सांग निशा तुला काय अडचण आहे याच्यापाशी काय तुला काय कमी आहे? मला नाही आवडत तो. काय नाही आवडत काय झालं त्याला काय किडे पडले तू काय काळा आहे का काय काय झालं एवढं नेमकं? कारण तर मग सांग तुला तुला नव्हतं आवडत ना त्याच टायमाला सांगायचं लग्न नाही करणार. सांगितलं होतं दादाला, दादाने ऐकलं नाही. कशाला झक मारली रे तो घेण्याने देण्याची? अहो पण आता यांना लेकरं पार यांची पोरं मोठं सोरं मोठं झाले झालेलं पण आता आहे. आवडत नाही. झालं नाही यांना. नाही आवडत म्हणल्यानंतर आता काय फाशी घ्यायची का? अहो पण असं असतं का कुठं हो नाना मला एक सांगा 2 लेकरं झाल्यात यांना आणि आता आवडत नाही म्हणजे कोणता हिशोब आहे हो? मग आता काय करायचं आता काय करायचं सांग आता काय करायचं? काय करायचं आता? लेकरं त्यांची ते सांभाळतात, मी त्यांच्यासोबत जाणार. अगं या पण बाईला काय बाई करू शकत नाही कायद्याने आपण ते दोघं जण जर म्हणले लग्न करायचं साहेब बी काय साहेब बरं ऐका ना काय दादा. काय सांगतो दादा तुम्ही यांच्यावर केस देऊन नाही टाका का? बिनधास्त. दुसरं लग्न काय दिसेल दुसरं करताच येत नाही. नाही मग मी तेच म्हणतो ना जर मी सोडचिट गेली तरच होईल ना. हा तसं नाही करता येत. मी काय म्हणते यांना दोघांना जेलमध्ये टाकू त्याची जिरल आणि हिची जिरल जिरलं मग पाहू हा. ना, सोडचिठ्ठी द्यायची काय आणि करायचं एका ठरवलं. जेलमध्ये टाका मग आम्हाला. हा एका एका जेलमध्ये जेलमध्ये बापाचं तू राहशील, आहे. लेडीज जेल मध्ये तू राहीन जेल मध्ये तुला ठेवते लेडीज जेल मध्ये त्याला ठेवते जेल मध्ये का तुमच्या करता व्हीआयपी रूम आणायच्या तिथे नाही देतो ना एसी रूम त्याचं दोघाला. काय चांगला रूम द्या. हा, चांगला रूम काय भाऊ आहे तू काय बोलतो टमाटामा सारा दुनियाचा तुला लाज पाहिजे थोडीफार अहो, ही ना यावला दे ना नाही जगलेली बी बरी ना जेलमध्ये पाठवण्यापेक्षा त्या पाहुण्याने मला याच्यात दादा, मारली असं असती का ना बोलतो? तरी जमला असतं. त्याची पुरी इज्जत गेली काय त्याला तो असं कसं तुम्ही बोलतो बोलायच्या आधी आम्हाला सांगायचं ना आम्ही तिला मारून टाकली असती वहिनी. बोलली असती तुझा लय संबंध वहिनी, वहिनी नाहीये. नको, थोबाडीचं दिन एक वहिनी, तुम्ही वहिनी बोलायची करू नका. लायकी तरी का आमच्या बरं मग कशाला आली अशी इथं? कृती करताना लाज मी वाटत बोलले कशाला आले म्हणजे अहो, तिला काय भावाची सांगत सुद्धा तुम्हाला? फिकीर नाहीये ती कशाला आला इथं फार निर्लज्ज बाई आहे. मारलेच माझ्या राहतो कोणते फार निर्लज्ज बाई आहे काय आहे का नाही तिला तिला काय झालं माहिती का काय करायचं दादाला आता? नवरा व्यसनी नवरा भेटला नाही आता काय करायचं? नवरा भेटला नाही म्हणून ही अरे एवढी गरीबाचा फायदा घ्यायचा का निशा आता काय करायचं सांग पाटकेस काय करणार तू आता फायनल निर्णय सांग नाही आम्ही देतो आत टाकून दोघाला. नाही जाणार ते. नाही नाही तसं हा. यात मला नाही सगळ्यांना. सांभाळायचं ना, आपल्याला यांना सांभाळायचं. तू मला नाही सांभाळायची ना हा, विषयच मग नाही. जाऊ दे त्याच्या सोडून हा. जाऊ दे मग काय कर करणार द्या लग्न तिला जा. ती ना आज मला मिली ती बहीणच नाही म्हणणार मी इथून पुढे. तुझी बायको कुठे आहे? केली संपला नाही. विषय. तेरा करून टाकायचं हा. direct. याचं लग्न नाही झालेलं अजून हा बिगर हा, लग्नाचं, बिगर हिला दोन लग्नाचं. लेकरं. तिला दोन त्याला लेकर कपडे आहे. आहेत का घालायला त्याला चप्पल आहे का घालायला नीटनाटकी तो प्रेम करायला चाललाय आणि ही भटक भावानी आता बोलायची पाळी येते हिच्या अंगावर दागिन्यांनी मडवली त्या बिचाऱ्यानी आणि ही त्या भिकार चोटच्या माग लागली काय आता त्याला खायला आहे का त्याला राहायला तरी घर आहे का तू गेलती का वहिनी त्याच्या घरी बघायला? आम्ही गेलो का नाही आम्हाला आम्हाला माहितीये चला आम्ही ना, काय काय मा- चौकशी चला, केल्या आम्हाला चला. आमचं मा माहिती घर दाखवतो ए राहू दे नाही मला माहिती आहे ते उराड फुटी पाहुणे नाही, काय करायचं सांगा आम्हाला पुढचं काय करायची एक तर तुम्हाला पोलिसांसंग जायची का तुमचं काही नाही, मॅटर नाही, मिटवायची हे पोलिसांना- सांगा त्यांना काय तेवढेच काम नाही ते लफडे मिटवायचे आणि दुनिया भानगडी मॅडम काय करायचं सांगा काय बघा ते विचारू त्यांना सारखं सर जरा तुम्ही पलीकडे त्यांच्यावर हो. द्या मला.
काय म्हणणं आहे तुमचं? हा? मुस्काटात हे एक वर सोन्यासारखा चांगले. नवरा सोडायचा, लेकरं सोडायचे, हे बाबाच्या पाठीमागं जायचंय का? हा? का जेलमध्ये जायचं पिठलं भाकरी खायला? मुस्कार फोड तिचं. हा? निशा आज उभी ऐक वेळ गेलेला नाही बावटाने करू नको चांगला प्रपंचाचा नाश नको करू मला ठेवायचीच नाही बायको सांभाळायचीच नाही मला अहो, होत असं चेअरमन काय करायचं बोला बोला काय करायचं पटकन बोला आम्हाला काम आहे. बोला काय मी काय बोलू होता हा? काय करायचंय? नवऱ्यासोबत राहायचं का जेलमध्ये राहायचं? राहते मी नवऱ्यासोबत. कशाला राहते ह्याच येऊ दे करायला नाही करत, चुकलं माझं. दे त्याच्या नावाने होय. कंप्लेंट त्याला कडे परत असा उद्योग दे करायचा. दे दे नाही ना दे नाही तर मग तुझा अहो मॅडम पाहुणे. हिला 2 ठोके टाका आणि त्याला 2 ठोके टाका ही अरे आत्ताच तिला वेळ तर होती. आम्ही घेऊन जाऊ जरा नाही तू त्याच्या नावाने कंप्लेंट दी त्याला पोलिसांना न्यायला लाव. तो जमत आहे तुला नसल जमत तर दोघं चला. नोकर लफडेबाजीचे काम करू नको ठीक आहे, नवरा सोडून जाऊ नको वाटलं होईन तो मी बस झालं. जातो. बघ तुझ्या काय वाटाने नाव करू नको परत असे उद्योग करशील का? करा ना तुम्ही. अहो एक नंबरचा लफडेबाज पोर आहे याच्याकडे एक बाया नाही कुठला सतरा आहे बायांना फसितो आहे माहिती मला. ओय, काय कुठला आहे? सांगू तुम्हाला त्याच्या नादाने हे झालं. पाहुणे तुमच्या गावात शेजारचा आहे का? हा हा चांगल्या घरचं आहे ती बी माझ्याला घरचं आहे असेच लफडे करतो सोडा काय पोरी सोडा, तुम्हाला लफडे करताना कळत नाही का? हा? कोट्या दिवशी बाप भाडखावचा या तरी त्या स्वतःला कोणी पोरगी द्यायना मग त्याची वागणुकीमुळे पोरगी द्यायला ना कोणी हे नादी लागले त्यांचे. नाही नादी लागली म्हणजे तिथपर्यंत नव्हती लागली नादी जिथपर्यंत जाय तिथपर्यंत नव्हती ती 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 लय मॅटर असं थोडंच आहे. लय मोठं मॅटर नाही ती. नाही याला घेऊन जातो नाही पंचाचा अख्खा खेळ होतोय ना लहान नाही, लेकरांचा तरी कमीत कमी विचार करायचा ना. आमचा वेळ वाया घातला देणार आहे का तू कंप्लेंट आम्हाला तेवढं देणार आहे हा सांगायचं ओके साहेब तुम्ही जा घेऊन आम्ही आलो मागून घेऊन. असं नको व्हायला ना ती म्हणन परत आज न उद्या म्हणन ती मला दबावाखाली घेतलं तुम्ही काय रे सगळ्या बाबा, खाली याचं काय विषय एवढा जायची तर जाऊ दे आज मी त्याला परवानगी आहे जा. माझी काहीच हरकत नाही आज न उद्या परत म्हणन तुम्ही दबावाखाली ठेवलं तुम्हाला नको टामणे टोमणे द्यायला परत तिने. पाहुणे आम्ही दोघांना घेऊन जातो नंतर पोलीस स्टेशन तुम्ही तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये या कोणाला काय हा. जे करायचं ते करून घ्या ठीक आहे काय असेल करून घ्या नंतर घेऊन जा तुमचं काय आहे ते मिटल्यावर सांगा मला. हा ठीक आहे नेऊ द्या चल उठ रे उठ चला, तुम्ही पण चला आमच्या सोबत तिथं येतो complaint येतो आम्ही तुमची. कंप्लीट हा चला जाऊ दे चल. जाऊन या. चला जाऊ दे चल बघा आता पाहिलं का पाहुणं? हे किती असली- निर्लज्ज आहे. अहो. तरी बी त्याच माणसं समजायची म्हणते ती नाही आता नाही कशी सांभाळली आणि तरी माझ्या माझं हिशोबाने आहे, ना बरं का बरं का? नाना, काय होतंय ती पोरग आहे ना असं आहे बरं का हिची बी चुकी नाही ती पोरग पक्क बनवणार आहे तुम्हाला माहित नाही ही काय त्या स्टेपला गेलेली नव्हती त्या पोरानं तिला पूर्ण उल्लू बनवली होती का थोड्या दिवसात ती पोरग घेऊन गेला असं तिला ही 100% सोडून दिली असती. अहो पण मला एक सांगा ती पोरग मी म्हणतो लाख नालायकी पण हे आपण व्यवस्थित राहणं काय महत्वाचं आहे नाही ना. घडायचं म्हणल्यावर काही आज घडत परपंचाचं वाटोळं होऊन जाईल ना 2 लेकर वनवाशी होते याचा विचार बाईने केलाय का? जाऊन द्या आता नेलेत ना पोलीस स्टेशनला चला आपण जाऊ मागून त्यांच्या तरी बी तिला दोघांचं. विचारा जायचं असली तर जाऊन द्या बघू ना आपण चला तिथं ना, परत नको बनायला की तुमच्या तिथं दबावाखाली जाऊ केलं. आपण सगळं मिठामिठी लिखापटी करून वाटलंच तर मागे येऊ काय म्हणतात काय नाही आपल्याला कळेल तो मात्र जेल खडी पडाच गेला त्याला पाठवू त्याला काय त्याला सुट्टीत नाही आता त्याला एकीची केस नाही त्याच्या 10-12 बायाची केस टाकली तुम्ही आता चला तुम्ही चल. साहेब द्या सोडून काही घेऊन काय सोडायचं यांना? काय सोडायचं? लोकं आहेत ही. देतो ना तुम्हाला कोटी दिशे बाप माझा कोटी देतो तुम्हाला 2 लाख देतो ना जागेवर तुम्ही काय टेन्शन घेता एवढं तुमचं भागेन तुमच्या मॅडमचं भागेन आम्हाला पैसे नकोय तुम्हाला तुमची शिक्षा भेटली पाहिजे. हे तो बिन लाज आहे धोका देते मला लाज वाटली बाय तुला गप्पे, काय हा? धोका दिला मी अहो तुला साहेबीने धोका दिला मला भाडकाव तुझ्यामुळे तर माझं वाट हा. झालंय तू कोणती शहाणी आहे तू पात खेळले का तू कायला आली मला लुपचुप करायला जवळ माया हा साहेब बोलू द्या 2 शब्द बोलू द्या हा आता लय तुला नवरा दिसला हा हा? नको सांगू मला हा? खोटं होतं गप, 50 जणींकडे जाऊन आलेला तू आणि आलाय माझ्याकडे प्रेमाचं नाटक करून तुला नाही दिसलं का तेव्हा? हा. आता बोलती का गा? तू बरी आली चिकला थोडी मारायला मायापाशी तुमच्या हा तांदळाचं आहे. आणि तू कोणती आहे तू कोणती शहाणी आहे रे ती पाठीची प्रिया माहिती तुला माहिती ना उद्या दोघांचं. माहिती ना सर यांना तिथं स्टेशनला तुला काय करायचं हा, माय कोण घेऊन माझ्या- जायचं? शहाणपणा करायला आलती ना तू सगळ्यांनी पैसा बघून सगळ्यांनी आलती. दिलं. सगळ्यांनी पैसाच सगळ्यांनी. बघून आलती ना माझ्याकडे नको सांगू गप. हा भिकारे मी भिकारी बिनलाजी तुला तू एक जास्त झालंय नंबरची काय? गप्प वाटोळं केलं माझं तुझ्यावर एवढा भरोसा रात्री पळून जायचं स्वप्न बघितलं होतं लग्न करायचं स्वप्न बघितलं होतं बंद बंद होतं. हा? हा? आम्हीच दाखवतो काय मला अहो साहेब ही लई शानी बाई आहे ही माहिती मला. वरचड आहे वरचड मिठू बोलत असं कान झोडीन तुझे दिन फोन एक. लगेच बदलली हा चल. गुलू गुलू बोलती भावाला आणि साहेबांना बघून लगेच पलटती का काय पलटली? हा तुला वाटलं 2-3 दांडे पडले का मी लगेच सगळं बोलून टाकेल खरं खरं सगळं हा खरं खरं काय खरं तू मी कस काय खरं बोलली बोलला, यायला तू कस काय बोलली लय प्रेम करते आणि काही पण करू शकते खोटाडे यायला लागले होते सोबत तुझ्या
अहो साहेब तुम्हाला सांगू का अशा बायांमुळे आमचे वाटोळे झालेत आणि मी नाही हिच्या प्रेमात पडलो. हिने रस्त्याला नंबर फेकला मला, धर नंबर कर मला कॉल. काय म्हणते शेतात ये, इकडं ये, तिकडं ये. मग आता कस काय तुला तुझा नवरा आठवला? मग नवऱ्यापाशीच काशी करायची ना, काय आलं माझ्या जवळची टाकली मधमाशी सारखी का? मधाची पोळी होतो का मी? वय ग होते त्यांची गंमत होते तिथं आपण का मधाची पोळी मी माशी सारखी चिकट ती वय ग. हा सवय गांधीन माशी पक्की तू. हा मारणच संपला म्हणून आता नवऱ्याजवळ गेली परत. हा असं गळा दाब वाटतो. मस्त दिलं तुला, मस्त दिलं. 5-6 लाख रुपयाचा खर्च केला तुला 6 महिन्यात. हा सगळं खोटं. खोट 5-6 लाख रुपये तू जास्त बोल नको, जास्त बोल नको तू. एका फटक्यात तुला ना खाली पाडीन मी, एका दगडात टाळकं फोडीन तुझं. लाज वाटते का तुला? मॅडम शहाणी स्वतःला लय सती सावित्री समजी स्वतःच्या नवऱ्याची नाही झाली तू. माझे कधी होणार? दल भाद्रे तोंडाचे शिकारडे पासल पडे वांग्याला बांधले तुला, त्याच्यामध्ये ठेसा टाकून खाल्लं. काय सांगती? अहो, काय घेऊन जातात त्याला ती पिसाळे? तुझ्यासाठी बापाच्या खिशातून 1000 रुपये चोरून आणले. सडके पहिल्यांदा तुझ्यासाठी चोरी केली. मोठा बसवला तुझा. लाज वाटली पाहिजे तुला? 10,000 रुपये उडवले आठवड्याला तुझा तिरडीचा बांबू बसवला. चला आतमध्ये, मला मरण नाही तर मी पागल होईन. असल्या पोरी पायी दलिंद्रिया साल्या वरडत हिंडत निघालो. मला शिव्या देतोय. कुत्र्याची मोठी मेली पाहिजे आय गेली. ही काय ती बाबा बोलत होती आईला पिसाळ्यावर. 100% ती येडं झाली त्याच्या आईची कॅसेट त्याची.